जय गुरुदेव. आज आपण बोलणार आहोत तृतीया तिथी याबाबत आणि तृतीया तिथीला कोणती पुष्पौषधी वापरावी किंवा त्यांना ती कोणती उत्तम ठरू शकतील याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. प्रतिनिधित्व जे जातं ते मंगळ ग्रहाकडे. आता मंगळ म्हटलं तर माय वे ऑर हायवे. म्हणजे मी जे म्हणेल तेच. उद्या एखाद्या आर्मीला जर सांगितलं कुठल्याही देशाची असो, की आपल्याला हा गड किंवा हा किल्ला सर करायचा आहे, तर मग ती म्हणेल का? "नाही, नाही, नाही. आज पाऊस आहे, ऊन आहे." अशक्य ही गोष्ट यांच्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला सापडणार नाही. का? बोललंय, ठरवलंय, ते करायचंय. मग त्याला कितीही का वेळ लागेना, कल्पनाशील, उत्साह मात्र एक नंबर. तृतीय तिथीचा मात्र निर्णय घेताना गोंधळलेली जास्त दिसतात. प्रचंड स्पष्ट वक्तेपणा आणि त्यामुळे एक मात्र यांच्या बाबतीत दिसून येतं, की ही आजूबाजूच्या लोकांना दुखावत पुढे जातात. मग बोलताना आपल्या जिभेवर कुठेतरी नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. ही आहे तृतीया तिथी. मग यांचा उत्साह तसाच असायला हवा. तर यासाठी कोणती औषधं? तर पहिलं म्हणजे सिरॅटो. आता सिरॅटो स्वतःवर आत्मविश्वास ठेवायला मदत करतं आणि निर्णय क्षमता योग्य घेण्यास मदत करतं. स्क्लॅरन्थिस ही नावाची जी औषधी आहे, ही मनातला गोंधळ दूर करण्यास मदत करतं. तर तृतीया तिथीला अ, पटकन निर्णय घेण्यापेक्षा एक थांबून विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता फार असते. तर यासाठी या दोन्ही औषधी त्यांना खूप छान मदत करतात.